ला सोमनाथ या ठिकाणी नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळतात अगदी आपण पाहतोय सोमनाथ खांडेकर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत असताना आज त्यांचा नक्कीच जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं सोमनाथ खांडेकर यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. आणि सामन्याला नक्कीच त्या ठिकाणी सुरुवात होत असताना बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जाकीर जे मात्र सज्ज होत आहेत. अगदी वयाच्या नक्कीच 40 नंतर सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरती तोच जोश तोच उत्साह नक्कीच घेऊन मैदानामध्ये हे सर्व खेळाडू आज उतरत आहेत. सिंहगड करंडक 2020 पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य व्यक्तिमत्व मान्य हरिदास भाऊ चरवड यांच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय गेल्या नक्कीच काही सीझन मध्ये एका मोठ्या उंचीवरती येऊन पोहोचली आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून नक्कीच थेट प्रक्षेपणामध्ये सामन्याला नक्कीच सुरुवात होती. जाकीर पहिला चेंडू राईट आर्म दी विकेट. संदेश पार्टे पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळला गेलाय. डीप लॉंग ऑन वरती आपण पाहिलं तर जवळपास फिल्डर या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतात अगदी सरळ बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी जो मिळवून देतोय. अगदी सिंगल पहिल्या चेंडूवरती मिळवून देत असताना काऊ कॉर्नरच्या नक्कीच क्षेत्रामध्ये तैनात असलेला फिल्डर मात्र चेंडूवरती जातोय. तोपर्यंत नक्कीच एका धावेनं श्रीगणेशा जो धावफलकाचा होतोय धावफलक खोललं गेलेलं आहे. आणि तदनंतर मात्र बड्डे बॉय सोमनाथ खांडेकर स्ट्राईक एंडला आपल्याला जर पाहायला मिळतात. जाकीर यांचा चेंडू कशा प्रकारचा असेल हे पाहणं गरजेचं आहे. तो नक्कीच महत्वाचा असताना आपण पाहतोय थोडासा नक्कीच तेज तरार मारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो नक्कीच मारा आपल्याला पाहायला मिळत असताना यष्ट्यांच्या मागे नक्कीच चेंडू त्या ठिकाणी पोहोचतोय. आणि तो नक्कीच पोहोचत असताना एक रन मात्र घेतली गेली आहे. मागील 2 चेंडूंवरती आपण पाहिलं तर 2 सिंगल्स मात्र त्या ठिकाणी येत आहे. स्ट्राईक मात्र रोटेट होते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती संदेश पार्टे पुणे टेनिस क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग करत असताना. ओहो सुरेख फटका अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये त्या ठिकाणी खेळलाय. फिल्डर मात्र दूर चेंडू सीमा पार. संदेश पार्टे ट्रेडमार्क चौकाराने एका चौकाराची नोंद मात्र या पहिल्या इनिंग दरम्यान होताना पाहायला मिळते. चौकाराबरोबर धावफलकाकडे आपण पाहिलं तर टोटल स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय 6 या आकड्यावरती जे जाऊन पोहोचत आहे. 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल तदनंतर मात्र एका चौकाराची नोंद होत असताना 6 या आकड्यावरती धावफलक पोहोचत आहे. तर पुन्हा एकदा जाकीर हे मात्र सज्ज होत आहेत. ओ रिव्हर्सचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला. यष्ट्यांच्या मागे नक्की चेंडू पोहोचतोय. अगदी यष्ट्यांच्या मागे चेंडू पोहोचत असताना आपण पाहतोय सिंगल मात्र त्या दरम्यान जी घेतली गेलेली आहे. आणि ती सिंगल मात्र त्या ठिकाणी येत असताना 7 ही धावसंख्या मात्र त्या ठिकाणी धावफलकावरती लावली गेली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्कीच फिल्डर आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि तदनंतर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार. ओ सोमनाथ ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट चिकट घेत अगदी आपण पाहतोय चेंडू जैसे ते आहे खेळपट्टीच्या अगदी जवळ चेंडू असल्या कारणानं यष्टीरक्षकाने तो झपकन जाऊन अडवलेला आहे. आणि तो नक्कीच चेंडू फील्ड करत असताना सिंगल घेण्याचा प्रयत्न सोमनाथ यांचा जो असताना तो नक्कीच थांबवला गेला. त्यावरती नकार जो कळवला गेलेला आहे. आणि तो नकार कळवत असताना डॉट बॉल ची नोंद मात्र गोलंदाजी कार्डवरती अर्थात बॉलिंग कार्डवरती जी होताना आपल्याला पाहायला मिळते. जाकीर अगदी चौकारानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. हो हा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला त्या ठिकाणी खेळलाय. अगदी ऑन साइडला मात्र चेंडू खेळत असताना आपण पाहतोय 1 रन या दरम्यान मात्र अगदी आरामात चालत जी पूर्ण केली गेलेली आहे. अगदी कोणत्या प्रकारे आपण पाहतोय वेग मात्र मागील सिंगल घेताना जो पाहायला मिळत नाही. या दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ मात्र सुरेख आहे. आणि या सिंगल बरोबरच नक्कीच आपण पाहतोय तदनंतर मात्र एका षटकाचा खेळ जो समाप्त होतोय. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी समाप्त झालाय. आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय बिनबाद 8 अशी सुरुवात मात्र त्या ठिकाणी केली गेली आहे. एक नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल.
कारण एका चौकाराचा समावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 संघाकडून आपण पाहतोय. संदेश पार्टे यांच्या खात्यामध्ये नक्कीच तो चौकार जो मात्र नोंदवला गेलेला आहे. 40+ क्रिकेट चा नक्कीच हा थरार आपण पाहत असताना अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला जे आज पाहायला मिळतील, ज्या नक्कीच आपण खेळाडूंचा खेळ केवळ नक्कीच पाहिलेला सुद्धा आहे आणि तो पाहताना काही नव्या आणि उदयनमुख खेळाडूंनी त्यांचा खेळ जो नक्कीच कानावरती ऐकलेला आहे अशा खेळाडूंना पुन्हा एकदा तो खेळ पाहण्याची संधी जी मात्र सिंहगड करंडक 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. दीपक बॉलिंग मार्क वरती तयार, रायटर मोर विकेट. हो सोमनाथ, अगदी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडू खेळून काढतोय आणि नक्कीच पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळून काढत असताना 1 रन मात्र त्या ठिकाणी घेतली जाते आहे. त्यानंतर 1.1 अर्थात दुसऱ्या षटकाच्या नक्कीच प्रारंभी अखेरीस पहिल्या चेंडूवरती सिंगल बरोबरच 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या नक्कीच षटकाचा खेळ अद्यापही मैदानामध्ये सुरू आहे. पहिली 2 षटक आपण जर पाहिली तर ती नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्ले जे आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप पॉइंटला नक्कीच फिल्डर हलवला गेलाय. मिड विकेट क्षेत्रामधून 30 यार्ड मध्ये नक्कीच ऑन साइडला फिल्डर मात्र बोलवला गेलाय आणि हा जमिनीचे समांतर नक्कीच फटका आपण पाहतोय आणि सरळ बॅटने चेंडू खेळल्यानंतर 30 यार्डच्या बाहेर मात्र चेंडूला जवळपास फील्ड करण्यामध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश आलंय आणि तदनंतर मात्र तो प्रयत्न आपण पाहत असताना दुसऱ्या बाजूने खेळपट्टीवरती मात्र त्यावरती 2 धावा मात्र निश्चितपणे पूर्ण होतात. अगदी 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि 2 धावांबरोबरच धावफलक एका बाजूने जे पुढे जात आहे आगीकूच नक्कीच करताना पाहायला मिळतं. फुल टॉस चेंडू, अगदी चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच होऊ शकत नाही आहे, परंतु ऑन साइडला फिल्डर आहे. 30 यार्ड मध्ये चेंडूला थांबवलं गेलेला आहे आणि तो चेंडू नक्कीच थांबवत असताना अगदी 1 बाउन्स चेंडू फील्ड करत असताना डॉट बॉलची नोंद मात्र एका बाजूने होते आहे आणि अशा प्रकारचे नक्कीच डॉट बॉल टाकण्याची तयारी मात्र गोलंदाजांना सुद्धा करावी लागेल. हो रिव्हर्सचा प्रयत्न, थोडासा नक्कीच फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, तो नक्कीच चेंडू जाणून घेत त्यावरती मोठा प्रहार करण्याची तयारी संदेश पार्टे यांची आपण पाहत असताना चेंडू आणि बॅटचा नक्कीच संपर्क पाहायला मिळत नाही आहे. थेट यष्ट्यांच्या मागे नक्कीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल त्या दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू मात्र डॉट आहेत. हो हा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळलाय. अगदी ऑफ साइडला आपण पाहतोय फिल्डर मात्र तैनात असेल. 30 यार्ड मध्ये अगदी चेंडू थांबवल्यानंतर 1 रन, याचबरोबर नक्कीच आपण पाहत असताना 12 या धावसंख्येवरती धावफलकाला जो नेऊन ठेवतोय. 1.5 चा खेळ जवळपास पूर्ण होतोय. अर्थात पॉवर प्लेच्या या षटकातला हा शेवटचा अंतिम चेंडू. ओ हा चेंडू आपण पाहतोय डीप कव्हरला नक्कीच एक उंचावरून फटका खेळलाय आणि तो नक्कीच डीप कव्हर मध्ये चेंडू खेळत असताना फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी 2 फिल्डर्स असताना आपण पाहतो चेंडू फील्ड केला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावांचं पॉवर प्लेच्या नक्कीच षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होतोय आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर 14 रन्स मात्र त्या ठिकाणी बनवले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्या गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी 6 रन्स मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात. अर्थात सरासरीचा आपण विचार केला तर प्रति षटक 7 धावांचं नक्कीच हे पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात प्रति षटक 7 या नक्कीच धावांबरोबरच 14 या आकड्यावरती धावफलक मात्र जे जाऊन पोहोचलाय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अद्यापही 4 ओव्हर्स या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्यापही 4 ओव्हर्स जे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात 24 चेंडूंमध्ये कितपत नक्कीच धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली जाईल. अगदी आपण पाहिलं तर टर्फ विकेट हे या नक्कीच स्पर्धेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पुणे शहर नव्हे, पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं नक्कीच नावलौकिक जे आहे, कारण महाराष्ट्रामधून विविध भागातून अनेक खेळाडू आपण या मैदानावरती सिंहगड करंडकामध्ये खेळताना जे पाहिलेले आहेत. संदेश पार्टे मिड विकेट क्षेत्रामध्ये एक मोठा ब्लास्ट करण्याची तयारी, परंतु चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. जाकीर पुन्हा एकदा आपली ओव्हर मात्र कंटिन्यू करताना पाहायला मिळतात. अर्थात तो आपल्या वैयक्तिक कोट्यातलं ओव्हर नंबर 2 अर्थात दुसरं षटक घेऊन ते मात्र सज्ज होत असताना संदेश पार्टे यांच्या समोर ते गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत.
हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफ साइडला मात्र खेळलाय. फिल्डिंग मात्र सुरेख आहे, जबरदस्त फिल्डिंग आहे. तितकाच नक्कीच आपण पाहतोय जो आक्रमक बाणा आहे तो क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल नक्कीच घेतली गेल्या. स्ट्राईक एंड बरोबर आपण पाहतोय सोमनाथ खांडेकर मात्र स्ट्राईक एंडला. अगदी राईट हँड फलंदाज आहे, उजव्या शैलीचा नक्कीच जो फलंदाज आहे. हा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी विचारपूर्वक जवळपास तो खेळून काढलाय आणि एक सुरेख नक्कीच फटका त्या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडूला मात्र सरळ बॅटनं खेळत असताना एक रन मात्र कंप्लीट होते. अगदी जमिनीशी समांतर हा फटका मात्र त्या ठिकाणी खेळला गेलाय आणि तो जमिनीशी समांतर मात्र फटका खेळत असताना सिंगल बरोबरच सातत्यानं धावफलक हलत ठेवण्याचं काम ही सलामीची जोडी मैदानामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. जाकीर अगदी अचूक टप्प्यावरती मारा, मोठ्या फटक्यांपासून नक्कीच फलंदाजांना जे रोखलेला आहे. परंतु आता मात्र एक मोठा ब्लास्ट होतोय, बिग ब्लास्ट नक्कीच होतोय. संदेश पार्टे चेंडू मात्र स्टँड मध्ये फेकून देतात. एक खणखणीत षटकार. अगदी आपण पाहतोय संदेश पार्टे यांच्या बॅट मधून मात्र एक चौकार आणि एक षटकार, अर्थात दोन्ही मोठे फटके आज सलामीला नक्कीच बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतात. सन्माननीय अमृतजी मारणे यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सिंहगड करंडक 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्वागताबरोबर संदेश पार्टे सेकंड ब्लास्ट, अगदी दुसरा दमदार अगदी आसमानी फटका पाहायला मिळतोय. संदेश पार्टे यांची बॅट मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तळपू लागली आहे आणि ती तळपत असताना सलग दोन मोठे प्रहार मैदानामध्ये केले गेलेत आणि ते दोन नक्कीच मोठे प्रहार करत असताना आपण पाहतोय 28 या आकड्यावरती नक्कीच झटपट धावफलक पोहोचलाय. अर्थात मोठी आघाडी धावफलकाने घेतली आहे. रिव्हरचा प्रयत्न, गॅप मध्ये नक्कीच चेंडू आहे. दोन फिल्डर्स अगदी चेंडूच्या पाठमध्ये धावतात, पळतात. चेंडू पुन्हा एकदा जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार, चौकार आणि चौकार, वाईड प्लस चौकार, अर्थात 5 बोनस स्वरूपात नक्की धावा मिळतात. अगदी आपण पाहतोय बोनस स्वरूपात 5 धावा मिळत असताना धावफलक पोहोचतायत 33 या आकड्यावरती. तर वैयक्तिक 21 धावांच्या अद्यापपर्यंत खेळी मात्र करत स्ट्राईक एंड वरती आपल्या बॅटिंगची पूर्णता, एक आक्रमकता सिद्ध करत असताना आपण पाहतोय संदेश पार्टे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. संदेश पार्टे पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्राईक एंड वरती गोलंदाज मात्र तयार. अगदी राईट आर्म ओव्हर दी विकेट नक्की चेंडू टाकला असता डीप पॉइंट क्षेत्रामध्ये नक्की चेंडू त्या ठिकाणी जातोय आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय चेंडूची फेक अर्थात थ्रो येईपर्यंत मात्र 2 रन्स कंप्लीट होतात. या 2 धावांबरोबर ओव्हरची नक्की समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होत असताना धावफलकावरती 35 नक्कीच धावांची नोंद होती आहे. अर्थात या षटकाच्या नक्कीच पूर्णता 6 चेंडूंची आपण चर्चा केली तर प्रत्येक चेंडूवरती धाव मात्र घेतली गेली आहे आणि तब्बल जवळपास 21 धावांचं हे मोठं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात एक महागडं षटक जे म्हणावं लागेल युनायटेड क्रिकेट क्लब संघासाठी एक महागडं षटक नक्कीच जे साबित झालेलं आहे. जाकीर यांचं पहिल्या षटकामध्ये जाकीर यांच्या गोलंदाजीची आपण चर्चा केली तर 8 नक्कीच धावा त्यांनी मात्र खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या नक्कीच आक्रमक गोलंदाजीला पूर्णतः बोचट करण्याचं काम अगदी संदेश पार्टे यांच्या बॅटनं त्या ठिकाणी केलं आहे आणि त्यामध्ये बोनस स्वरूपाच्या सांघिक 5 धावा सुद्धा ज्या मिळालेल्या आहेत. एकूण आपण पाहतोय मागील षटकामध्ये 21 धावा बनवत असताना 35 रन्स टोटल एकूण धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नॉट आउट 35 धावा मात्र बनवल्या गेल्यात. अगदी बिनबाद 35 धावांची एक मोठी पार्टनरशिप जी आपल्याला पाहायला मिळते आहे पहिल्या विकेटसाठी. एक भागीदारी नक्कीच निश्चितपणे मोठी रचली गेलेली आहे आणि हीच भागीदारी आता नक्कीच सांघिक 50च्या जवळपास धावफलकाकडे नेणार का, ही नक्कीच जोडी
सांघिक 50 धावांच्या जवळपास जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल. ओव्हर नंबर 4 ला मैदानामध्ये सुरुवात होती आहे. हो सोमनाथ चेंडू हवेत खेळ आहे. हो 30 मध्ये आपण पाहतोय जवळपास नक्कीच मिडॉन वरती फिल्डर उभा आहे, तैनात आहे आणि नक्कीच मिडॉन फिल्डरच्या जवळपास काही अंतर दूर हा फटका मात्र त्या ठिकाणी खेळल्यानंतर चेंडू पडतोय आणि तोपर्यंत आपण पाहतो त्यावरती सिंगल घेतल्यानंतर अगदी सेट फलंदाज अर्थात संदेश पार्टे हे मात्र तयार. हो एक कलात्मक फटका आपण पाहतो मैदानामध्ये खेळ आहे ऑन साइडला. फिल्डर मात्र हो 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 1 2 3 चेंडू केवडीजे अगदी आपण पाहतोय ममताल पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार मात्र खर्च केलाय. फिल्डर मात्र आपण पाहतोय चेंडूच्या पाठमोर धावत असताना तो दूर राहिल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे आणि 4 धावा संदेश पार्टे यांच्या खात्यामध्ये ज्या जमा झालेल्या आहेत. ओहो हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जो आपल्याला पाहायला मिळतोय अगदी डावे एसटीच्या नक्कीच जवळपास बराचसा बाहेर हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय आणि तो चेंडू नक्की डावे एसटीच्या बाहेर पाहायला मिळत असताना 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. एक एक्स्ट्रा रन मात्र त्या ठिकाणी नक्कीच काउंट होतीये जी मिळालेली आहे. व हा कलात्मक फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तो नक्कीच कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न जो आपण पाहत असताना संदेश पार्टे यांच्याकडून पाहिला एक पाऊल पुढे टाकत अर्थात जवळपास पॅडल स्वीपचा नक्कीच फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्याची तयारी जी आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी अपील मैदानामध्ये केलं गेलंय. अगदी अपील मात्र त्या ठिकाणी केलं गेलं असता त्या अपिलावरती कोणत्या प्रकारचं उत्तर मात्र पंचांकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. जवळपास आपण पाहतो ते अपील फेटाळलं गेलंय आणि लेगबाईची पूर्णता आपण पाहतोय. तयारी मात्र पंचांची असताना लेगबायचा इशारा कळवला गेलाय आणि तो नक्कीच लेगबायच्या रूपात सिंगल रूपी मिळालेल्या धावेबरोबर आपण पाहतोय ऑन साइडला मात्र थोडीशी गडबड होते. फिल्डर अर्थात क्षेत्ररक्षण थोडंसं नक्कीच खराब जे झालेलं आहे. पहिला प्रयत्न केला गेला, दुसरा प्रयत्न केला गेला, त्या प्रयत्नातही चेंडू निसटल्यानंतर मात्र आपण पाहतो त्या चेंडूवरती एक नक्कीच धाव मात्र घेण्याची तयारी जी दोन्ही फलंदाज करत असताना ती सफल होते आणि याचबरोबर नक्कीच रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा आहे आणि हा नक्कीच डॉट स्वरूपाचा चेंडू ओव्हरची मात्र समाप्ती करतोय. 4 ओव्हरचा खेळ मात्र आपण नक्कीच पाहतोय समाप्त होत असताना त्याचा लेखाजोखा जर आपण पाहिला त्याची चर्चा केली तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धावा मात्र आलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा मात्र त्या जवळपास 6 धावा त्या ठिकाणी आल्या असता तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा टोटल येत असताना आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये मात्र अगदी 10 धावा येत आहेत तर एकूण स्कोर कार्ड मात्र 45 या आकड्यावरती जे जाऊन पोहोचताय 45 रन. पण अगदी आपण पाहतोय अर्थात सांघिक 50 धावांच्या जवळपास संघ पोहोचतोय. अगदी सांघिक अर्धशतकापासून संघ मात्र 5 धावा नक्कीच दूर आहेत. पार्टनरशिप मोठी नक्कीच जी पाहायला मिळते एक मोठी भागीदारी त्या ठिकाणी पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा दीपक हे मात्र तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये दीपक यांची गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहिली परंतु ती गोलंदाजी पाहत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी मात्र सोपवली गेली आहे कारण मागील 2 षटक आपण पाहिली तर ती थोडीशी महागडी साबित होत आहे. हो फुल टॉस चेंडू आणि यष्टीरक्षक चेंडू खाली ओ हो झेल सुटलाय. अगदी आपण पाहतोय झेल मात्र सुटलाय. अगदी सूर्य किरणांचा नक्कीच जवळपास मला वाटतं जो अडसर आहे तो यष्टीरक्षक आलेला जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं नक्कीच निश्चितपणे कारण सुद्धा यष्टीरक्षकाने जे संघ सहकार्याने दिलेला आहे. सोमनाथ खांडेकर याला मात्र संधी त्या ठिकाणी मिळते आहे आणि नक्कीच जवळपास आपण पाहतोय
गौरव सावंत सर अगदी टेनिस क्रिकेट .in नक्कीच या आजच्या या स्पर्धेतील सर्वेसर्वा म्हणून जे कामकाज पाहतायत, टेक्निशियन म्हणून या ठिकाणी जे कामकाज पाहतायत आणि त्यांच्या नक्कीच कडे ही सूचना कळवल्या गेल्यानंतर त्याची पूर्णता तपासणी अगदी शहानिशा जी केली जाते. नो बॉल असणार का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, कारण त्याच्याबद्दल नक्कीच थोडासा मला वाटतं आक्षेप त्या ठिकाणी घेतला गेला आहे आणि तो नक्कीच आक्षेप कळवल्यानंतर, ती गोष्ट कळवल्यानंतर आपण पाहतोय त्याची तो मात्र चेक केला गेला असता नो बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चेंडू मात्र असेल, परंतु सोमनाथ खांडेकर अगदी वाढदिवसाच्या दिनी मात्र संधी मिळते, परंतु त्या मिळालेल्या संधीला आता एका आक्रमक बॅटिंग मध्ये जे बदलावं लागणार आहे. एक आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, षटकार चौकार खेळावे लागतील. संदेश पार्टे यांनी ज्या प्रकारची बॅटिंग एका बाजूने केली आहे त्याच प्रकारची बॅटिंग दुसऱ्या बाजूने सोमनाथ खांडेकर याला करावी लागेल, कारण संधी मिळालेली आहे. झेल सुटलाय. दीपक यांचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. सरळ बॅटनं नक्कीच एक आक्रमक दमदार फटका जो पाहायला मिळतोय संदेश पार्ट्यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी संदेश पार्टे हे मात्र त्या चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा बिगिट केला गेलाय, पुन्हा एकदा बिगिट, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि याचबरोबर एक सुरेख झेल. संदेश पार्टे यांची इनिंग मात्र समाप्त होते, परंतु ही इनिंग आपण पाहत असताना 52 धावा हा टोटल मात्र धावफलकावरती बनवल्या असता या जोडीनं मात्र एक मोठी पार्टनरशिप त्या ठिकाणी केली आहे आणि 52 या धावसंख्येवरती पहिली विकेट मात्र गमावली गेली आहे. पहिला नक्कीच अडसर दूर होतोय आणि पहिला नक्कीच ब्रेक मात्र त्या ठिकाणी लावल्यानंतर 52 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती ज्या बनवल्यात त्या स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 या संघाने. संदेश पार्टे यांचं नक्कीच बॅटिंगचं दमदार प्रदर्शन आपण पाहिलं, दमदार बॅटिंग त्या ठिकाणी पाहिली आणि तदनंतर ही नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभी केल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज जे मैदानामध्ये येत आहेत. अफजलभाई मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आहेत. एक सिनियर खेळाडू म्हणून नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अफजलभाईंकडे पाहिलं जातं. प्रतीक 11 अर्थात डिंगडॉंग या संघाचे नक्कीच प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातं. मॅनेजमेंट नक्कीच त्यांच्या वतीनं कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे. संघाचा कणा, संघाचा एक मोठा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संदेश पार्टे हे सुद्धा प्रतीक संघाचा नक्कीच एक मोठा भाग आहेत आणि त्या नक्कीच खेळाडूंनी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटला एक मोठ्या नक्कीच उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. या नक्कीच आतापर्यंतच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशा अनेक खेळाडू आहेत, त्यांच्या खेळानं टेनिस क्रिकेट निश्चितपणे बदललं गेलेलं आहे आणि ते बदलत असताना त्याचं नक्कीच आलेलं स्वरूप आपण जे पाहतोय. टेनिस क्रिकेटला आता नक्कीच मिळालेलं स्वरूप, मिळालेली नक्कीच प्रसिद्धी ही तुम्हा आम्हाला सर्वांना परिचित आहे, कारण ती तुम्हा आम्हाला सर्वांना एका नक्कीच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच जे नेऊन ठेवते. कारण सातत्यानं आता मात्र आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा या नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट ज्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर नक्कीच घर बसल्या आपण पाहतोय काही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हा नक्कीच एक मोठा आमूलाग्र बदल टेनिस क्रिकेटमध्ये जो झालेला आहे. हो, हा चेंडू ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी खेळला गेला आहे. ऑन ड्राईव्ह नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि ऑन साईडला नक्कीच चेंडू पाहायला मिळत असताना अफजलभाई आणि सोमनाथ खांडेकर हे मात्र आपण पाहतोय आरामात 2 धावा मात्र मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवरती पूर्ण करत असताना 56 धावा अर्थात स्कोर कार्ड वरती बनवल्या गेलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 56 धावा मात्र धावफलकावरती त्या ठिकाणी बनवल्या गेल्यात.
इथे आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती मात्र त्या ठिकाणी या षटकामध्ये बनवल्या जातात, अर्थात त्या वसूल केल्या गेलेल्या आहेत. 11 धावा मात्र या षटकामध्ये मिळवल्या गेल्यानंतर बनवल्या गेल्यानंतर 56 धावांपर्यंतची अद्याप ही मजल आपल्याला पाहायला मिळते आहे स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 या संघाकडून. दररोज सकाळच्या सत्रामध्ये सराव करणारे खेळाडू, सातत्याने क्रिकेट या नक्कीच खेळासाठी आपला वेळ देणारे नक्कीच हे खेळाडू आपण पाहतोय. असे अनेक खेळाडू आहेत 40+ मध्ये सुद्धा दररोज मैदानावरती येऊन सराव करत आपला फिटनेस कायम राखत क्रिकेटवरचा नक्कीच असणारा आपला जो प्राण आहे, अगदी आपला नक्कीच क्रिकेटची आवड आहे ती कायम ठेवण्याचं काम कित्येक खेळाडूंकडून अद्यापही जे आपल्याला पाहायला मिळतं आणि ती परंपरा त्यांनी कायम राखलेली आहे. क्रिकेटवरचं नक्कीच असणारं प्रेम त्यांनी तुझबरे जे कमी होऊ दिलेलं नाही आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आता मात्र 40+ साठी एक दिवस मात्र राखीव जो आपण कित्येक वेळा पाहिला आहे. चंदर यांचा नक्कीच आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हा पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. अगदी काऊ कॉर्नरवरती फिल्डर आहे, रनआउटची संधी आणि मला वाटतं सोमनाथ खांडेकर थोडासा नक्कीच आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फसत असताना धावबादी रूपी माघारी परततात. चंदर यांच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हो, एक रन मिळाल्यानंतर जवळपास एक रनआउट रूपी सांघिक विकेट सुद्धा मिळाली आहे. दुसरा चेंडू आपण पाहिला तर तो थोडासा नक्कीच फुलटॉस स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्यावरती सूचना मात्र कळवल्यात अफजलभाईंनी मुख्य पंचांकडे अर्थात अक्षय निर्मल सरांकडे सूचना मात्र त्यांनी जी कळवलेली आहे आणि ती सूचना मात्र त्या ठिकाणी कळवत असताना 58 रन्स मात्र अद्यापर्यंत जे आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावा मात्र टोटल अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत असताना सुशांत थोपटे नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. अगदी 3 दिवसापूर्वी आपलं नक्कीच वयाची 40ची पूर्ण करत आता मात्र 40+ क्रिकेटसाठी मी मोकळा झालेलो आहे, हे नक्कीच वाक्य त्यांच्या कडून आपल्याला ऐकायला मिळालं मैदानावरती. परंतु आता ते 40+ मध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतील. सुशांत थोपटे डावखुरे हाताने मात्र स्ट्राईक एंडवरती जे फलंदाजी करताना पाहायला मिळतात. चंद्र यांचा नक्कीचा चेंडू ऑन साइडला एक मोठा प्रहार करण्याची तयारी, परंतु जवळपास मला वाटतं व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवला जातोय. अगदी व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये कळवला गेला. एक एक्स्ट्रा रन या दरम्यान नक्कीच जी नोंदवली जाईल, अर्थात एक अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे. ही धाव मात्र रोखणं गरजेचं आहे. जवळपास आपण आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू नक्कीच खराब टाकले गेले. हा मोठा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुशांत थोपटे आक्रमक बॅटिंगच्या नक्कीच सुरुवातीपासून पवित्रा, मागील चेंडूवरती सुद्धा मोठा आक्रमक फटका खेळण्याची तयारी पाहिली. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर ज्या नक्कीच पद्धतीने त्यांनी बॅट फिरवलेली आहे आणि तो पवित्र नक्कीच धारण केला असता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हो 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 आणि याच बरोबर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अफजलभाईंना मात्र रनआउट रूपी माघारी परतावं लागतंय आणि धावबादी रूपी माघारी परतत असताना विकेट नंबर 3चं पतन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. तिसरी विकेट मात्र त्या ठिकाणी गमावली जाते. 3 बाद 63 अशा प्रकारची धावसंख्या मात्र जी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आबा अर्थात नक्कीच अफजलभाई मात्र रनआउट रूपी माघारी परतत असताना आबा चौधरी बॅटिंगसाठी मात्र जे येतात. अगदी काही चेंडूंचा खेळ जवळपास या इनिंग दरम्यान शिल्लक आहे आणि या जवळपास 2 चेंडू अर्थातच जे शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये किती धावा मात्र मिळणार हे पाहावं लागेल. हो बिग हिट, परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी असेल. नो बॉलचा इशारा सुद्धा कळवला गेला आहे.
नो बॉल. अगदी मैदानामध्ये दुर्दैव म्हणावं लागेल, कारण एक मोठा नक्कीच फटका सुशांत तोपटे यांच्या बॅटमधून पाहिल्यानंतर आपण पाहतोय झेल मात्र सुरेखरित्या टिपला गेलाय आणि तो झेल टिपल्यानंतर नो बॉल कळवला गेलाय आणि हे नक्कीच दुर्दैव मानावं लागेल गोलंदाजासाठी, कारण मिळालेली विकेट नो बॉलनं मात्र त्या ठिकाणी गमवावी लागते आणि नो बॉल नंतर फ्री हिटचा नक्कीच हा चेंडू. ओ हो 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 हो. फ्री हिटचा नक्कीच चेंडू आहे, परंतु ओहो, या दरम्यान मात्र फलंदाज धावबाद असेल. अगदी आपण पाहतोय फ्री हिटच्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त होत असताना अगदी आपण पाहतोय रनआउट रूपी मात्र जवळपास आबा चौधरी आल्या पावली नक्कीच जे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. अगदी कोणत्या प्रकारची आपण पाहतोय सांघिक धावफलकामध्ये जी त्यांची कामगिरी अपेक्षित होती ती मात्र होऊ शकत नाहीये आणि ती नक्कीच कामगिरी जवळपास निराशजनक होत असताना संतोष गायकवाड हे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. अगदी सिनियर खेळाडू आहेत, 40+ नक्कीच असणारे खेळाडू आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंना नक्कीच सर्व क्रिकेट खेळाडू नावानिशीर नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण नक्कीच ओळखतो आणि ते आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत तोपटे ज्या प्रकारची शेवटच्या क्षणात आक्रमक बॅटिंग केली आहे, तदनंतर एक मोठा आक्रमक फटका शेवटच्या चेंडूवरती खेळून काढत असताना एक पहाडी धावसंख्या मात्र त्या ठिकाणी उभी केली आहे. संदेश पार्टे यांनी सुरुवात केली, परंतु मात्र त्याचा एंड अगदी त्याची समाप्ती सुशांत थोपटे आपल्या बॅटिंगने करत असताना एकूण आपण पाहतोय 71 धावफलकावरती बनवल्या गेल्यानंतर 72 धावांचं टार्गेट लक्ष्य जे आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात सरासरीचा विचार केला तर प्रति षटक 12 धावा मात्र त्या ठिकाणी बनवत या आव्हानाला पूर्ण करावं लागेल त्या सेकंड इनिंग मध्ये युनायटेड क्रिकेट क्लब या टीमला. या ठिकाणी सन्मान्य अमर भाऊ आंजळे यांचं आगमन होतं. त्यांचंही सिंहगड करंडक 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं.
नमस्कार. तर जवळपास मला वाटतं फायनली 72 रन्स धावफलकावरती विजयासाठी असणार आहे. फुलटॉस चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस आणि ऑन साइडला मात्र खेळल्यानंतर आबाद चौधरी त्या ठिकाणी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करतात. अगदी चेंडूचा आपण पाहतोय पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षण सुरेख केले गेलं आणि थ्रो या दरम्यान नक्कीच आपण पाहिला तर थ्रो मात्र जो अगदी यष्टीरक्षक आणि जवळपास मला वाटतं सोमनाथ यांनी जो अगदी चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न मागील याच्यावरती पाहिला असता पुन्हा एकदा धनंजय बांद्रे यांच्या दिशेने मात्र थ्रो येतात. विकेट किपर एंड कडे जो आपल्याला थ्रो पाहायला मिळतोय. अगदी सलग 2 चेंडू आपण पाहिले तर ते ऑन साइड दरम्यान खेळले गेलेले आहेत आणि ते ऑन साइड दरम्यान नक्कीच चेंडू खेळत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स ज्या मात्र येत आहेत. अफजलभाई पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. अगदी आपण पाहतोय स्टेप आउट डाऊन दी ग्राउंड. हा मोठा फटका खेळण्याची तयारी. अगदी चेंडू पूर्ण तारेड करत चेंडूवरती आक्रमण हल्ला करण्याची तयारी त्या ठिकाणी आपण पाहिली आहे आणि ती नक्कीच हल्ला करण्याची तयारी मात्र मैदानामध्ये केली असता चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क जो मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. स्लोअर वन चेंज ऑफ पेस गती परिवर्तन नक्कीच करत चेंडू टाकलाय. हलक्या हाताने चेंडू कट केलाय आणि तो नक्कीच हलक्या हाताने चेंडू कट करत असताना तितक्याच चपळाईने चेंडू स्टॉप केलाय परंतु फील्ड मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू होतोय आणि त्यावरती सिंगल अर्जी कंप्लीट होती आहे. 1 रन या दरम्यान मात्र घेतली गेलेली आहे. 4 चेंडू मात्र आपण नक्कीच पाहतोय पूर्ण होत आहेत कंप्लीट होत आहेत. अगदी 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अद्यापही 2 चेंडूंचा खेळ जो अद्यापही शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट न मात्र नक्कीच गोलंदाजी केली जाते. अर्थात रोड एंड कडून जवळपास या ठिकाणी आपण पाहतोय कॉलेज एंडच्या दिशेनं या ठिकाणी बॉलिंग होती आहे. बॅकफुटला सरकत रॉबर्ट हा फटका नक्कीच खेळून काढतात आणि तो फटका नक्कीच खेळून काढत असताना आपण पाहतोय काऊ कॉर्नर वरती जवळपास ऑन साइडला संदेश पार्टे हे मात्र फिल्डिंग करतात. संदेश पार्टे फिल्डिंग मात्र सुरेख त्या ठिकाणी केली गेली आहे आणि ती फिल्डिंग आपण पाहत असताना एका धावेबरोबरच पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक एंडला अरविंद हे मात्र पुन्हा एकदा तयार होत आहेत. अगदी एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. अर्थात लिजेंड प्लेयर्स आहेत आणि हे खेळाडू एकमेकांचा खेळ नक्कीच जाणून आहेत. गेली कित्येक वर्ष मागील काही नक्कीच वर्षांचा काळ आपण मागे जाऊन पाहिलं तर या खेळाडूंचा नक्कीच तारुण्यातला खेळ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आठवेल आणि त्याची नक्कीच चर्चा कित्येक वेळ होताना आपण जी पाहिलेली आहे ती चर्चा मात्र होत असताना कोणता खेळाडू अव्वल दर्जाचा आहे, कोणता खेळाडू नक्कीच कशा प्रकारचा खेळ करत असताना कोणत्या खेळाडूने कोणती स्पर्धा जिंकून दिली आहे याची चर्चा कित्येक वेळा होते आणि ती चर्चा अद्यापही होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण लिजेंड्स प्लेयर अर्थात दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधात या सिंहगड करंडकामध्ये अर्थात या 40+ क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आबाद चौधरी सेकंड ओव्हरमध्ये अर्थात पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी सज्ज होतात. ग्रास नक्कीच ग्राउंड अर्थात हे स्पर्धेचं नक्कीच मोठं वैशिष्ट्य आहे. सिंहगड कॉलेजचं नक्कीच हे मैदान आणि सातत्यानं दरवर्षी या स्पर्धेसाठी ते उपलब्ध होतं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 4 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आबाद चौधरी बॉलिंग मार्कवरती तयार. अगदी डेड बॉलचा सिग्नल मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंच अक्षय निर्मल सर डेड बॉलचा इशारा मात्र त्या ठिकाणी कळवतात राऊंड द विकेट. पहिला चेंडू हो रॉबर्ट अगदी जबरदस्त तडाखा मात्र त्या ठिकाणी देत आहेत आणि आबाद चौधरी यांच्या नक्कीच बॉलिंगचं स्वागत मात्र षटकाराने केलं गेलं आहे.
हॅलो हॅलो हॅलो. लिजेंड खेळाडू दीपक कदम यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. तसेच यानंतर होणारा सामना रायनी 11 विरुद्ध सनी डेज, दोन्ही संघांनी व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. रायनी 11 सनी डेज व्यासपीठाशी संपर्क साधा. तसेच लेजंड खेळाडू या ठिकाणी आपली उपस्थिती देत आहेत. इम्तियाज भाई यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे आभार. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चेंडू द्यायचा नवीन, बाहेर या बाहेर या. नवीन चेंडू द्यायचा आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू जर ओला झाला, खराब झाला, फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल, याची नोंद घ्यायची. 2 ओव्हर नंतर जर चेंडू हरवला तर जुना बॉल देण्यात येईल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना जरी चेंडू हरवला तरी नवीन चेंडू देण्यात येईल, लक्षात असू द्या. आहे का? आलाय चेंडू. चला, धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. ग्राउंड्स पण त्या ठिकाणी तैनात ठेवलेले आहेत आपण, त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय अगदी यष्ट्यांच्या मागे जो चेंडू पोहोचतोय, यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय चेंडू मात्र पोहोचत असताना 1 रन या दरम्यान मात्र जी पूर्ण होते आणि सिंगल मात्र त्या दरम्यान नक्कीच पूर्ण होत असताना आबा चौधरी यांचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, ओ हो हो हो, रिव्हर्सचा प्रयत्न आणि झेल मात्र अचूक टिपला गेलाय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आमचे समर्थक राजू काका यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले, त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत. तसेच चेतन हळंदे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले, त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 16 धावा मात्र लावल्या गेलेल्या आहेत. एकूण 16 रन्स मात्र टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी समाप्त होतोय आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होत असताना पुन्हा एकदा अफजल भाई मात्र मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होत आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एका बाजूने बॅटिंगसाठी येत असताना फलंदाजांचं नाव जे कळवायचं आहे, फलंदाजाचं नाव नक्कीच कळवायचं आहे.
चंदर हे मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतात. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 अफजलभाई मात्र सज्ज होत आहेत. लक्षात असू द्या 12वा खेळाडू त्या ठिकाणी आपण बसवण्यात आलाय, त्याच्याकडे विचारपूस करायची. सॉरी, धावफलकावरती बदल होतोय. 15 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, अशा प्रकारे एकूण 15 धावा आहेत. या दरम्यान मला वाटतं डेड बॉलचा इशारा मुख्य पंच अगदी मला वाटतं कोणत्या प्रकारची धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नसेल. चेंडू मात्र त्या ठिकाणी नक्कीच काउंट जो केला जातोय, सरळ बॅटनं मात्र चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. सिंगल घेतली गेली आहे, दुहेरीचा प्रयत्न, परंतु थ्रो आपण पाहिला तर तो थेट मात्र बॉलिंग एंड कडे जो टाकला जातोय. अर्थात अफजलभाईंच्या हातामध्ये थ्रो मात्र त्या ठिकाणी टाकला गेलाय आणि तो थ्रो मात्र नक्कीच त्या ठिकाणी टाकत असताना संतोष गायकवाड यांची फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी आपण पाहिली आहे. तर पुन्हा एकदा दरम्यानचा हा चेंडू, ओ मोठा फटका खेळला गेलाय, बिग हिट आणि झेल टिपला गेलाय. एक जबरदस्त झेल संदेश पार्टे यांच्याकडून. अगदी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याची तयारी. अरविंद यांचा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हनीफ हे मात्र मैदानामध्ये जातात आणि हनीफ यांच्यावरती आता मात्र जबाबदारी मोठी जी येऊन ठेपतीये, पोहोचतीये. कारण मोठी जबाबदारी येत असताना आता चांगली बॅटिंग करणं जे अपेक्षित आहे. ओ हा मोठा नक्कीच प्रहार करण्याची तयारी आणि चेंडू मात्र डॉट आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हवे, झेल होणार का? आणि स्वतः नक्कीच आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल घेत अफजलभाई एक दमदार कॅच घेताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज मात्र बाद. अर्थात आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत आहेत, ते युनायटेड संघाचे. अगदी आपण पाहतोय हलक्या तर मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. 1 रन या दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी विकेट जर आपण पाहिल्या तर त्या नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये, अर्थात जर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 5 विकेट्स ज्या गमावल्या गेलेल्या आहेत. 5 बाद 18 धावा अशी बिकट परिस्थिती मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. ती युनायटेड क्रिकेट क्लब संघाची. युनायटेड क्रिकेट क्लब संघ थोडासा नक्कीच अडचणीत मात्र सापडतोय. अर्थात अफजलभाई यांची बॉलिंग या दरम्यान मात्र नक्कीच
जबरदस्त जी आपल्याला पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावरचा केलेला मारा आणि तदनंतर मात्र एक अचूक क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती मात्र आपण पाहतोय दिलेलं 72 धावांचं आव्हान रोखण्यामध्ये अद्यापर्यंत स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 हा संघ मात्र यशस्वी ठरला आहे. हो, ऑन साईडला नक्कीच चेंडू खेळण्याचा प्रयत्न वसंत कुलटकर यांच्या नक्कीच गोलंदाजीतला हा पहिला चेंडू आपण पाहतोय आणि हा नक्कीच पहिला चेंडू मात्र ऑन साईडला खेळल्यानंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली आहे. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये जवळपास फिल्डर संदेश पार्टे हे मात्र जबरदस्त फिल्डिंग करतात. एक अष्टपैलू कामगिरी आज त्यांची जी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सेम फटका नक्की त्याच क्षेत्रामध्ये जो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच क्षेत्रामध्ये आपण पाहिलं अर्थात ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहिलं तर मागील 2 चेंडू येतात आणि त्या दोन्ही चेंडूंवरती सिंगल प्रमाण ज्या 2 धावा मिळालेल्या आहेत. सिंगल प्रमाण 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि हे नक्कीच 2 धावा मिळत असताना ओ हो 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 सुरेख चेंडू अचूक टप्पा अचूक मारा आणि चेंडू मात्र डॉट अगदी डॉट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. अगदी 20 धावा मात्र धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सलग अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र त्या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा टाकला गेलाय. अगदी डॉट स्वरूपाचा टाकला गेलाय. अगदी सलग 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपाचे जे टाकले जात आहेत निर्धाव स्वरूपाचे टाकले जात आहेत. ओ मोठा फटका खेळला गेलाय. बिग हिट केला गेलाय. अगदी मोठा प्रहार चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. अगदी एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात एक नक्कीच मोठा फटका खेळण्याची तयारी केली असता तो यशस्वी नक्कीच झालाय. परंतु वसंत कोलटकर यांची दमदार बॉलिंग या ठिकाणी आपण पाहिली तर 6 धावा ही नक्कीच ती बॉलिंग जवळपास खर्च करत असताना ती समाप्त होताना पाहायला मिळते. अगदी या मागील षटकामध्ये 6 धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 6 धावांबरोबरच जेमतेम 24 धावांपर्यंत अद्याप मजल मारली गेली आहे. ती युनायटेड क्रिकेट क्लब संघाकडून 72 धावांचं टार्गेट असताना पहिल्या 4 षटकांमध्ये 24 धावा अर्थात सरासरी 6 मात्र त्या ठिकाणी बॅटिंग केली जाते. परंतु ती सरासरी आपण पाहिली तर सुरुवातीला पहिल्या चेंडूपासून 12 धावांची आवश्यक असताना मात्र 6च्या सरासरीनं मात्र धावा गोळा केल्या असता संघासमोर आता मोठी अडचण जी निर्माण होते आणि धावफलक आपण पाहिलं विजयाचं समीकरण पाहिलं तर ते निश्चितपणे मोठं होताना पाहायला मिळत आहे. अगदी थोडंसं अवघड होताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टिक वरती येत नाही कलात्मक फटका खेळण्याची तयारी. परंतु सोमनाथ खांडेकर अगदी बड्डे बॉय त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडू फील्ड करत असताना पहिल्या चेंडूवरती 1 रन येते आणि 25 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ मोठा फटका खेळला गेलाय. मोठा फटका वसंत कोलटकर. हो प्रयत्न सुरेख अगदी सीमारेषेच्या काही आपण पाहतोय इंच दूरवरून हा चेंडू झेलण्याचा प्रयत्न टिपण्याचा प्रयत्न केला असता प्रयत्न मात्र अचूक केला गेलाय. जबरदस्त केला गेलाय. त्यावरती झेल जरी सुटला असला तरी प्रयत्न अप्रतिम आहे. ओ रिव्हरचा प्रयत्न गॅप नक्कीच मोठी आहे परंतु फिल्डर अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचतोय त्या वेगानं नक्की चेंडूवरती पोहोचत असताना थोडासा मला वाटतं फटक्यामध्ये ताकदीचा अभाव जो जाणवत असताना हा चेंडू फील्ड केला गेलाय. हो हा बॅट चिकट घेत नक्की चेंडू त्या ठिकाणी खेळला गेलाय. थोडीशी मिसफिल्ड नक्कीच होतीये आणि ती मिसफिल्ड होताना चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. अगदी यष्ट्यांच्या मागे चेंडू सीमा पार. ओ या दरम्यान मात्र नक्कीच आपण पाहतोय ऑन साइडला नक्की चेंडू खेळाय थ्रो आणि 2 रन.
अगदी 2 धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या 2 धावा मात्र त्या ठिकाणी आपण पाहत असताना जवळपास 32 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्याप 40 रन्स संघ विजयापासून जो दूर आहे युनायटेड संघ, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर तो लेफ्ट केलाय, सोडून दिलाय आणि डॉट बॉल आहे. अगदी चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल या दरम्यान मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं त्या ठिकाणी खेळून काढलाय. 1 रन या दरम्यान घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न, पायानं चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र निश्चित कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना 34 या आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचत आहे. 34 या आकड्यावरती धावफलक मात्र त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 34 या धावसंख्येवरती मात्र धावसंख्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचत असताना अगदी 34 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 34 रन्स. महेश शिंदे बॉलिंग मार्क वरती, खराब चेंडू, नो बॉल. अगदी चेंडूला आपण पाहतोय फुलटा चेंडू, उंची मात्र आणखीच मोठी असल्या कारणानं नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवला गेलाय आणि हा नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी कळवत असताना अगदी जवळपास 36 धावा मात्र एकूण धावफलकावरती बनवल्या जात आहेत. अद्याप 36 रन्सची गरज आहे. हो, हा ऑन साइडला मात्र चेंडू त्या ठिकाणी खेळला गेलाय. ऑन साइडला मात्र नक्कीच चेंडू खेळला गेल्यानंतर वसंत कुलटकर यांचा थ्रो मात्र आपण पाहतोय तो अचूक आहे आणि कीपर एंड कडे नक्कीच हा थ्रो मात्र जाताना पाहायला मिळतोय आणि कीपर एंड कडे मात्र थ्रो त्या ठिकाणी केला गेला असता महेश शिंदे यांचा पुढील चेंडू स्टेप आउट होत पुढे सरसावत नक्कीच चेंडू खेळलाय आणि तो चेंडू मात्र आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जो खेळून काढला गेला आहे. तरी जवळपास मला वाटतं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला गेलाय. ओ, हा चेंडू मात्र आपण पाहतोय एस्टनच्या मागे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि तो चेंडू एस्टनच्या मागे पोहोचत असताना मला वाटतं संजय खोपडे त्या दरम्यान मात्र फिल्डिंग करताय. ओ, या दरम्यान मात्र आपण पाहतोय पुढे येत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड नक्की चेंडूने घेतली. सामन्यात आपण नक्की सामना जर पाहिला तर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता या ठिकाणी जी शिल्लक आहे आणि ही औपचारिकता त्या ठिकाणी शिल्लक असताना 40 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. हो, हा चेंडू हवेत खेळला गेलाय, झेल, ओ हो टिपलाय, अगदी झेल टिपलाय. औपचारिकतेच्या खेळामध्ये जवळपास आपण पाहतोय झेल मात्र टिपल्यानंतर अगदी शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. लास्ट बॉल अगदी जो शिल्लक आहे, अखेरचा चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय चाचा बॅटिंग साठी जे जात आहेत. शेवटचा चेंडू आहे आणि एक मोठ्या विजयाच्या दिशेनं आपण पाहतोय स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 हा संघ मात्र वाटचाल करतोय आणि शेवटच्या चेंडूवरती आता कशा प्रकारचा नक्कीच खेळ जो आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सचिन गायकवाड यांच्याकडून या चेंडूवरती विकेट घेतली तर 101 रुपयांचं पारितोषिक, परंतु आपण पाहतोय पुढे चेंडू खेळला गेलाय ऑफ साइडला. जवळपास आबा चौधरी या ठिकाणी चेंडूवरती येत असताना 1 रन मात्र शेवटच्या चेंडूवरती घेतली गेली असता युनायटेड क्रिकेट क्लब हा संघ मात्र पराभवाच्या छायेत नक्कीच पोहोचतोय आणि टोटल स्कोर आपण पाहिला तर 41 धावांवरती असताना 30 धावांनिशीर एक मोठ्या विजयाची नोंद मात्र केली आहे. ती स्वर्गीय राहुल भाऊ माने 11 या संघानं विजयाश्री नक्कीच त्यांनी खेचून आणलाय. विजय मात्र खेचून आणला असता विजय मिळवलाय आणि विजयी संघाचं मात्र मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. बॅड लक युनायटेड क्रिकेट क्लब, दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. चला, दोन्ही पुढील संघांनी तयार राहायचं आहे. लेजंड खेळाडूंचं नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. सरफराज तांबोळी तसेच